पुण्यातला हा राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज नहीं तर पैसों की गूंज हा कार्यक्रम आहे। भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। युवा के आवाज म्हणजे काय असते? वंदे मातरम म्हणजे युवा के आवाज, बाकी काय नाही। बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा के आवाज नाहीये का? राहुल गांधींना भाजप घाबरले। पुण्यात कार्यक्रम नेते भिडले जोरदार। राऊतांचा डेली डोस। नाव राहुल गांधी, काँग्रेसची आंधी, भाजपला धडकी भरवणारं नेतृत्व। राहुल गांधी आज पुण्यात आले। त्यांच्या या दौऱ्यावरून सध्या जोरदार वातावरण तापलंय, कारण भाजप नेत्यांच्या बिथरल्यासारख्या पोस्ट येऊ लागल्यात। तर दुसरीकडे जेनझीनं भारताला ट्रोल करायला सुरुवात केली, कारण राहुल गांधींच्या पुण्यातल्या दौऱ्याला आडकाठी घालण्याचा कुठलाही चान्स भाजपनं सोडला नाही असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे आता कसा सामना रंगलाय पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यानं आणि त्यांच्या छात्रों की गूंज या विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व संघर्ष निर्माण झालाय। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला असून संपूर्ण राज्याचं लक्ष या वादाकडे वेधलं गेलंय। राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे भाजपचे नेते पूर्णपणे बिथरले असून ते या कार्यक्रमाला बदनाम करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजपवर आणि केंद्र सरकारवर थेट हल्लाबोल करत डेली डोस दिलाय। राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या पुण्यातील उपस्थितीमुळे भाजपच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वच जण घाबरलेत, असं राऊत यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं। पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी। याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात। घाबरलेलं सरकार आहे। मोदी आणि शहांचे चेहरे बघा तुम्ही, चेहरे बघा दोघांची, काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत त्यांचे। हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना। काल सुद्धा राहुल गांधींनी हा वाद केवळ वक्तव्यांपुरता मर्यादित न राहता पुण्याच्या रस्त्यांवर पोस्टर्स युद्ध, बॅनर्सची फाडाफाडी आणि कार्यकर्त्यांमधील थेट संघर्षापर्यंत पोहोचलाय, ज्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। राहुल गांधी यांच्या या संवाद कार्यक्रमाला पुणे पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तब्बल 30 जाचक अटी घालून परवानगी दिली होती। या अटींवरून महाविकास आघाडीचे नेते आणि विशेषतः संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली आहे। राऊत यांनी म्हटलंय की राहुल गांधी हे देशाचे प्रमुख विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांना देशात कुठेही जाऊन जनतेशी संवाद साधण्याचा पूर्ण अधिकार आहे। परंतु पुणे पोलिसांनी त्यांच्या कार्यक्रमावर ज्या प्रकारे निर्बंध लादले ते पाहता हे लोकशाही सरकार नसून हुकुमशाही प्रवृत्तीचं लक्षण आहे। पुण्यात जेव्हा देशाचे गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे इतर बडे नेते येतात, तेव्हा पोलीस प्रशासन अशा प्रकारच्या जाचक अटी लागू करते का, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला। राहुल गांधी हे काही परदेशातून आलेले आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नाहीत, मग त्यांच्या सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातोय, असा सवाल करत राऊत यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। भाजपच्या आदेशावरून पोलीस प्रशासन विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुस्कटदाबी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या संपूर्ण वादात भाजपच्या वतीनं काँग्रेसवर आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमावर अत्यंत गंभीर आणि चिखलफेक करणारे आरोप करण्यात आले। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींचा हा कार्यक्रम पूर्णपणे प्रायोजित आणि पेड असल्याचा दावा केलाय। नवनाथ बन यांच्या मते राहुल गांधींच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कोणताही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला नाही, तर काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, युट्यूबर्स आणि रील्स बनवणाऱ्या तरुणांना प्रत्येकी 25,000 रुपयांचं आमिष दाखवून आणि पैसे वाटून ही गर्दी गोळा केली आहे। या कार्यक्रमासाठी काँग्रेसनं तब्बल 10 कोटी रुपयांचा काळा पैसा वापरल्याचा खळबळजनक आरोप बन यांनी केला असून आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ काही कथित ऑडिओ क्लिप्स आणि पुरावे माध्यमांसमोर सादर केले। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा नसून तो एक व्यावसायिक आणि राजकीय इव्हेंट आहे, ज्यांच्या माध्यमातून राहुल गांधींची खोटी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं बन यांनी म्हटलंय। भाजप नेत्यांकडून होत असलेल्या या आरोपांमुळे
काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कबालीचे संतापले असून त्यांनी भाजपवर चिखलफेक करून कार्यक्रम बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. आज पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामधल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं नाव दिलंय छात्रों की गूंज. परंतु पुण्यातला हा राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज हा कार्यक्रम आहे. ज्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी पुण्यातल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला करण्यात येते, त्यामुळं पुण्यातला हा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3,000 ते 3,500 रुपये दिले जाणार आहे. त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे. मग युवा की आवाज म्हणजे काय असतं? हे वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज, बाकी काय नाही. बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा की आवाज नाहीये का? वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसून वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये या मताचा मी आहे. वंदे मातरम 1932 साली ज्या स्वरूपात घटना समितीने सुद्धा स्वीकारलं, त्यानंतर आणि आधी काँग्रेस वर्किंग कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असे लोक होते आणि त्यांनीही वंदे मातरमची 2 कडवी अधिकृतपणे स्वीकारली. ती भाजपला मान्य का नसावीत? केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे स्थानिक नेते मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांनी आणि भाजपनं या कार्यक्रमाला प्रत्युत्तर देण्यासाठी पुण्यात मोठ्या प्रमाणावर वंदे मातरमचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले होते. काँग्रेसच्या राष्ट्रवादावर आणि विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी भाजपनं हा पवित्रा घेतला होता, ज्यावरून पुण्यात दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्ते आमने सामने भिडले. भाजपच्या या वंदे मातरमच्या राजकारणावर संजय राऊत यांनी अत्यंत धारदार शब्दात पलटवार केलाय. राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावताना म्हटलंय की ज्या भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मातृसंस्थेचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी दूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता, त्यांनी काँग्रेसला आणि देशाला वंदे मातरम काय आहे हे शिकवण्याची गरज नाही. वंदे मातरम आणि भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा काँग्रेसच्या आणि क्रांतिकारांच्या रक्ताने लिहिला गेलाय. त्यामुळे भाजपनं स्वतःच्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि राहुल गांधींच्या भीतीपोटी वंदे मातरमचा ढोल बडवणं बंद करावं असा टोला त्यांनी लगावलाय. राहुल गांधींच्या पुण्यात येण्यानं भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळेच त्यांना आता अशा प्रकारच्या भावनिक मुद्द्यांचा आणि चिखलफेकीचा आधार घ्यावा लागतोय, असं राऊत म्हणाले. हा वाद केवळ नेत्यांच्या वक्तव्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI यांच्यात पुण्याच्या रस्त्यांवर आणि महाविद्यालयांच्या आवारात जोरदार राडा पाहायला मिळाला. ABVPच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचा आणि कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पुण्यात दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केलाय की सरकार आपल्या यंत्रणांचा आणि गुंडांचा वापर करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. परंतु राहुल गांधींचा हा दौरा आणि विद्यार्थ्यांशी झालेला हा संवाद अत्यंत यशस्वी ठरत असून भाजपच्या या चिखलफेकीतला पुणेकरांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनं पूर्णपणे नाकारले, असा दावा काँग्रेसनं केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात पेटलेला हा संघर्ष आगामी काळात राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.